विद्यार्थिनींच्या आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी सायकल हे रक्षणाचे प्रतीक. शिक्षण मंत्री दादाजी भुसे. विविध शाळातील 1000 विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न. मालेगाव. दिनांक 12 एप्रिल 2026. विद्यार्थिनींनी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याबरोबरच शिस्त व स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल हे रक्षणाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. कॉलेज ग्राउंड येथे शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील विविध शाळातील 8वीच्या 1000 विद्यार्थिनींना सायकल वाटप, डिजिटल शैक्षणिक साहित्य वाटप व UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, गट शिक्षणाधिकारी निलेश पाटील, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी भोकनळ, HDFC बँकेचे व्यवस्थापक भौमिक शहा, पोतदार फाउंडेशनचे व्यवस्थापक समीर वागळे, विविध शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थिनी उपस्थित होते. मंत्री श्री भुसे म्हणाले की CSR निधीच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणातील अडथळे कमी होऊन त्यांचा आत्मविश्वास व स्वावलंबन वाढण्यास मदत होणार आहे. सायकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून आरोग्य, स्वावलंबन आणि पर्यावरण रक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. सायकलचा वापर केवळ शाळेत जाण्यासाठीच नव्हे, तर जीवनात शिस्त व जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी नियमित करावा. सायकलमुळे शाळेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिक्षणाचा प्रवास अधिक आनंददायी होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सायकलचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून देण्यात आले असून त्याचा नियमित वापर करण्याचे आवाहन मंत्री श्री भुसे यांनी केले. ते पुढे म्हणाले की शिक्षकांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा वाढीसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. घराची व कुटुंबाची प्रगती होण्यासाठी पालकांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधावा. तसेच शाळा व शिक्षकांना सहकार्य करावे. श्री भुसे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शाळातील विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले. तसेच रोकडोबा नगर. नमस्कार, माझे नाव लक्ष्मी नंदकिशोरी BM पाटील विद्यालय असताना या शाळेत इयत्ता 8वी अ मध्ये शिक्षण घेत आहे. मला दररोज 5 किलोमीटर पायी शाळेत जावे लागत होते. आज मला CSR अंतर्गत आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय शालेय शिक्षण मंत्री आणि आपल्या मालेगाव तालुक्याचे भाग्य विधाते माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या प्रेरणाने आम्हा सगळ्या मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध करून दिल्या. संपूर्ण देशात आणि जगाच्या पाठीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरी झाली. महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा समाजाच्या साठी, मानव जातीच्या साठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च करून जे योगदान दिलेलं आहे, मला वाटतं की तेवढंच किंबहुना त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांचंही योगदान त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून या महान फुले दाम्पत्याला मी आपल्या सर्वांच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो. दोनशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन नियोजन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या, उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न होणार आहे. मला वाटतं की 2 दिवसांनीच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती संपूर्ण जगाच्या पाठीवर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण साजरी करणार आहोत.
मागच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी केली आणि जसं आता कळमकर सरांनी सांगितलं की अनेक या महान मानबिंदूंच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण त्या ठिकाणी साजऱ्या करीत असतो. जसं मी आता बोलत होतो, काल पुणे जिल्ह्याच्या महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा जिथे जन्म झाला त्या गावी जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक भव्य दिव्य इमारत त्या ठिकाणी लोकार्पणचा कार्यक्रम संपन्न झाला. तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेबांच्या पुढाकाराने किमान 2000 विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करू शकतील एवढ्या क्षमतेची शाळेची इमारत महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या गावी त्याचं लोकार्पण काल माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेबांनी त्या प्रतिकूल काळामध्ये जर कदाचित मुलींना शिकवण्याच्या साठी शाळा सुरू केली नसती तर कदाचित आज विद्यार्थिनींना इथे बसायला मिळालं नसतं, मंचावर महिलांना इथे बसायला मिळालं नसतं आणि शिक्षिका म्हणून आमच्या ज्या ताई आहेत त्यांना शिक्षिका म्हणून सुद्धा भूमिका पार पाडता आली नसते. अगदी एवढंच नाही तर गाव पातळीवरच्या साध्या ग्रामपंचायत सदस्याच्या पासून तर या भारताच्या राष्ट्रपती पदापर्यंत ज्या महिलांनी मार्गक्रमण केलेलं आहे त्याचं खऱ्या अर्थाने जर श्रेय द्यायचं असेल तर ते महान आपले मानबिंदू क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले साहेबांना आपल्याला द्यावं लागेल हे मला अतिशय नम्रतेने या ठिकाणी सांगायचं आहे. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला मंत्र दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मला वाटतं की शिकून सवरून जर आपण पुढे गेलो नाही. आज या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय दादाजी भुसे याचं निश्चितच विद्यार्थ्यांना शाळेच्या त्यांच्या शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. अतिशय डॉक्टर कारवा साहेबांच्या हॉस्पिटल समोर काहीच होऊ शकत नाही. ते आज म्हणलीच की नाही मला असंच पाहिजे तर आपण सांगतो की आपली अशी परिस्थिती नाही, आपण समजून घ्यायचं की आपल्याला कोणाचा आधार नाही, शेती नाही, वडील नाही. बाकीच्या मुलींच्या अशीच एखादा सण हा प्रत्येक सण साजरा करतात, माझ्याला एक सुद्धा सण साजरा करायचा दिवसभर राहणार उन्हात काम करायला कधी आजारी पडले तर सांगत सुद्धा नाही की मला हे होते मला ते होते, सगळं काही माझ्यासाठी करतात. समोर थांबायचं आहे. कुठल्याला एकही सायकल जागा किंवा कमी येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि